निर्जला एकादशीला चुकूनही ह्या 3 भाज्या खाऊ नका. भक्तांनो सावधान! 25 जून 2026 रोजी वर्षातील सर्वात मोठ्या निर्जला एकादशीला जर तुम्ही चुकून घरी 3 गोष्टी शिजवून खाल्ल्या तर भक्तांनो हे समजून घ्या की तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेतला आहे. पद्मपुराणानुसार निर्जला एकादशीच्या दिवशी स्वयंपाकघरात 3 गोष्टी नसाव्यात, अन्यथा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुम्हाला त्यांच्या प्रखर कोपाला सामोरे जावे लागेल. भक्तांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या वरवर साध्या दिसणाऱ्या भाज्या आणि धान्य तुमच्या सुखी कुटुंबाचा कसा नाश करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण प्रश्न तुमच्या घरातील सुख आणि शांतीचा आहे. भक्तांनो, 25 जून 2026 ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर आत्ताच लाल रंगाने चिन्हांकित करा, कारण ही काही सामान्य निर्जला एकादशी नाही. शास्त्रवचनांचा आणि ग्रहस्थितीचा असा दुर्मिळ संयोग जवळपास शेकडो वर्षांनंतर घडत आहे. पण धीर धरा. केवळ पूजा केल्याने सर्व काही ठीक होईल असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. शास्त्रामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की निर्जला एकादशी दिवशी तुमच्या घरातील स्वयंपाकघरात चुकून 3 गोष्टी शिजवल्या किंवा कापल्या गेल्या तर भगवान श्रीहरी नाराज होतात. त्यामुळे तुम्ही या 3 भाज्या अजिबात करू नका. तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 शापित गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या या निर्जला एकादशीला विषासारखा आहेत. ऐका. तिसरी गोष्ट प्रत्येक भारतीय घरात रोज बनवली जाते आणि ती तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. तर तुम्ही ते सत्य जाणून घेण्यासाठी तयार आहात का, जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला येणाऱ्या मोठ्या संकटातून वाचवू शकते. म्हणून हा व्हिडिओ क्षणभरही सोडून देण्याची चूक करू नका, कारण इथे फक्त उपवासाचाच प्रश्न नाही तर तुमच्या घरातील आनंद, शांती आणि समृद्धीचा प्रश्न आहे. चला आधी समजून घेऊया की 25 जून 2026 हा दिवस इतका खास का आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ह्यावेळी ज्येष्ठ महिन्याच्या एकादशीला एक विशेष ग्रहयोग तयार होत आहे, जो थेट भगवान श्रीहरी विष्णूजींच्या नारायण रूपाशी संबंधित आहे. जेव्हा कधी असा ग्रहयोग तयार होतो तेव्हा पृथ्वीवर नकारात्मक आणि सकारात्मक दोन्हीही ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असतात. अशावेळी आपण जे काही बोलतो त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि नशिबावर होतो. अन्न हे केवळ पोट भरण्याचे साधन नाही तर ऊर्जेचा स्रोत आहे. तुम्ही जसे खाता तसे बनता ही म्हण ऐकली असेलच. पण निर्जला एकादशीच्या दिवशी एक नियम तयार झाला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की भाज्या निसर्गाची देणगी आहेत, मग त्या अशुभ कशा असू शकतात. मी तुम्हाला सांगते की आयुर्वेद आणि गरुड पुराणानुसार काही भाज्या आणि धान्य अशी आहेत जी तामसिक गुणांशी परिपूर्ण आहे. भगवान श्रीहरींना सात्विकता आवडते आणि ह्या दिवशी वातावरणात विष्णुतत्व प्रबळ असते. जर तुम्ही त्या दिवशी तामसिक अन्न शिजवले तर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या दैवी ऊर्जेचा प्रवाह थेट थांबवतात. हे अगदी पातेल्यात तुपाऐवजी पाणी टाकण्यासारखे आहे. तर आधी आपण भाज्यांबद्दल बोलूया, पण त्याआधी भक्तांनो कृपया कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आधी त्या भाजीबद्दल बोलूया, जिला पाहून तुमचा विश्वास बसणार नाही, पण शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी ती घरात आणण्यास मनाई आहे. ती भाजी म्हणजे वांगी. वांगी खाऊ नका. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये वांग्याबद्दल अनेक विशेष नियम आहेत. सर्व शुभ दिवशी वांगी खाणे अपवित्र मानले जाते, परंतु निर्जला एकादशीला त्याला स्पर्श करणे पाप मानले जाते. तुम्हाला माहीत आहे का, यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही कारणे आहेत. आध्यात्मिक कारण असे आहे की वांगी स्वभावाने अपवित्र आणि चंचल मानली जाते. जुन्या समजुतीनुसार त्यात बियांचे प्रमाण जास्त असते, जे मनात चंचलता आणि कामवासना वाढवते. एकादशी हा संयम आणि ध्यानाचा दिवस आहे. आपल्याला आपले मन स्थिर करण्याची गरज आहे, जेणेकरून आपण हरितत्वाशी जोडले जाऊ शकू. जर तुम्ही या दिवशी वांग्याची भाजी किंवा भरीत बनवलात तर तुमचे कुटुंबीय संतप्त आणि अस्वस्थ होतील. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतील आणि लक्ष्मी नाराज होऊन संघर्षाच्या ठिकाणाहून निघून जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास ह्या हंगामात म्हणजेच जूनच्या कडक उन्हात वांग्याला जंत होण्याची शक्यता
जास्त असते. एकादशीला आपण जे काही बनवतो ते शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. जर तुम्ही नकळतपणे सुद्धा अशुद्ध अन्न खाल्ले तर तुमचा संपूर्ण उपवास आणि पूजा विस्कळीत होऊ शकते. म्हणून 25 जून रोजी बाजारातून भाजी खरेदी करताना वांग्याकडे नजरही टाकू नका याची खात्री करा. आता पुढे जाऊया, आपण अशा दुसऱ्या भाजीबद्दल बोलूया जी वांग्यापेक्षाही जास्त धोकादायक मानली जाते. ही भाजी थेट राहू आणि केतूच्या उग्र प्रभावाशी जोडली आहे आणि विष्णू पूजेवर तिचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर ही भाजी म्हणजे मुळा. मुळा सॅलडमध्ये वापरला जातो आणि आरोग्यासाठी चांगला असतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण थांबा, आपण आरोग्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण येथे ऊर्जा आणि स्पंदनांबद्दल बोलत आहोत. मुळा ही एक तिखट भाजी मानली जाते आणि शास्त्रानुसार तीव्र वास असलेल्या भाज्यांना असुरी अन्न मानले जाते. एकादशी हा अत्यंत संवेदनशील दिवस आहे. ह्या दिवशी जेव्हा तुम्ही घरी मुळा कापता किंवा शिजवता तेव्हा त्याचा तीव्र सुगंध वातावरण जड करतो आणि हा सुगंध सकारात्मक ऊर्जा खंडित करतो. भगवान विष्णूला शीतलता आणि शांती देणाऱ्या वस्तू जसे की दूध, दही, लोणी, चंदन अर्पण केले जाते. मुळ्यांचा स्वभाव आणि वास दोन्हीही उग्र असतात. जर तुम्ही या दिवशी मुळ्याचे पराठे किंवा भाजी बनवली तर तुम्ही तुमच्या घरात आजारपण आणि अस्वस्थतेला आमंत्रण देत आहात. असे मानले जाते की ह्या दिवशी मुळा खाल्ल्याने माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते आणि तो असे चुकीचे निर्णय घेऊ शकतो ज्याचा त्याला वर्षभर पश्चाताप करावा लागेल. तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण वर्षाची मेहनत वाया घालवेल. हे तुम्हाला आवडेल का? नाही ना? बरोबर. तुमच्या घरात गरिबी आणू शकणाऱ्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बऱ्याच लोकांना वाटते की आपण उपवास करत नाही पण खाऊ शकतो. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. निर्जला एकादशीचा प्रभाव संपूर्ण विश्वावर पडतो. तुम्ही उपवास करा किंवा नका करू, जर त्या दिवशी घरात स्वयंपाकाची चटक लागली असेल तर संपूर्ण कुटुंबाची नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कुटुंबातील एका सदस्याचे जरी नियम मोडले तरी संपूर्ण कुटुंबाला दोष दिला जातो. आता त्या तिसऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याची वेळ आली आहे ज्याशिवाय तुमचे जेवण अपूर्ण वाटू शकते. पण निर्जला एकादशीच्या दिवशी ही गोष्ट अन्न नसून दारिद्र्यच आहे. तुम्ही म्हणाल की हे आम्हाला माहीत आहे, पण थांबा, यात एक असे गहन रहस्य आहे जे तुम्हाला माहीत नाही. लोकांना अनेकदा वाटते की फक्त उपवास करणाऱ्यांनीच भात, कांदा आणि लसूण खाऊ नये. पण शास्त्रामध्ये असे लिहिलेले आहेत की एकादशीला घरी ह्या गोष्टी बनवणे हे सुद्धा एक मोठे पाप आहे. भाताच्या बाबतीत असे मानले जाते की ह्या दिवशी भात खाणे हे पशुहत्येच्या पापासारखेच आहे, कारण त्यात जलतत्व जास्त असते आणि एकादशीला चंद्राच्या प्रभावामुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते ज्यामुळे मानसिक विचलितता वाढते. कांदा आणि लसूण यांच्या उत्पत्तीची कथा समुद्र मंथनाशी संबंधित आहे. जेव्हा राहूचे शरीर कापले होते तेव्हा त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडले, ज्यातून कांदा आणि लसूण यांची उत्पत्ती झाली. त्यामुळे त्यांच्यामध्ये रोग बरे करण्याचे गुणधर्म आहेत, परंतु त्यांचा स्वभाव आसुरी आहे. निर्जला एकादशीला ग्रहाची स्थिती अशी असते की आपले शरीर ब्राह्मणी ऊर्जा शोषून घेण्यासाठी ग्रहणकर्त्याप्रमाणे कार्य करते. कांदा, लसूण आणि धान्य हे तामसिक अन्न आहे जे आपल्या शरीरात अज्ञान आणि क्रोध निर्माण करते. जर तुम्ही या दिवशी छोले, पनीर, डाळ किंवा अशी कोणतीही भाजी बनवली ज्यात कांदा आणि लसूण याची फोडणी असेल किंवा भात शिजवला असेल तर तुम्ही नारायणाच्या आशीर्वादापासून पूर्णपणे वंचित राहाल. पण धोका इथेच संपत नाही. आणखी एक गोष्ट आहे जी लोक अनेकदा शिजवतात आणि ती म्हणजे मसूर डाळ. शास्त्रामध्ये मसूर डाळीचा उल्लेख आहे. डाळींना तामसिक मानले जाते आणि एकादशीला त्या खाण्यास मनाई आहे. मग प्रश्न असा पडतो की आपण काय खावे? जर आपल्याला हे शिजवायचे नसेल तर काय शिजवणे शुभ ठरेल? याचे उत्तर आपल्या पुराणामध्ये आहे. निर्जला एकादशी 25 जून 2026 रोजी तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवू शकता. दुधी भोपळा ही सर्वात शुद्ध आणि सात्विक भाजी मानली जाते. ती खाल्ल्याने मन शांत होते आणि शरीर हलके होते, ज्यामुळे व्यक्ती भगवंताच्या भक्तीकडे झुकते. ह्या सर्व भाज्या सात्विक श्रेणीत येतात. तसेच
अजून बऱ्याचशा भाज्या आहेत त्या तुम्ही कराव्या आणि भगवान विष्णूला प्रिय आहेत. भक्तांनो, आणखी एक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. अनेकदा आपण ह्या नियमांना अंधश्रद्धा म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपण विचार करतो देव भक्तीसाठी भुकेला आहे, मग त्यांच्यासाठी अन्न आणि पेयाने काय फरक पडतो. हे खरे आहे की देव भक्तीसाठी भुकेला आहे, पण हेही खरे आहे की तुमचे मन इतरांसारखेच आहे. जर तुमचे मन शुद्ध नसेल तर ते शुद्ध कसे असू शकते. अशुद्ध मनाने केलेली उपासना किंवा प्रार्थना कधीही फलदायी ठरत नाही. 25 जून हा तुमचा मागील पापांची क्षमा मागण्याची एक संधी आहे. तुम्ही हात धुवून एक नवीन सुरुवात करू शकता. त्या दिवशी विश्वाचे दारे उघडतात. जर तुम्ही थोडा संयम ठेवला आणि तुमच्या आत्म्यावर थोडे नियंत्रण ठेवले तर लक्ष्मी नारायण तुमची पोतडी आनंदाने भरून टाकतील. त्या दिवसाची कल्पना करा जेव्हा संपूर्ण जग हरीच्या भक्तीत मग्न असेल. चंदनाचा सुगंध हवेत दरवळेल आणि सात्विक अन्नाचा दरवळ तुमच्या घरात दरवळेल. जेव्हा तुम्ही शुद्ध शरीराने प्रभूसमोर हात जोडाल तेव्हा सकारात्मक ऊर्जा थेट तुमच्यात प्रवेश करेल आणि तुम्हाला जाणवेल की दैवी कोणती तरी शक्ती तुमचे रक्षण करत आहे. पण कल्पना करा, जर ह्यावेळी तुमच्या घरात कांदा, लसूण किंवा मुळ्याचा उग्र वास येत असेल किंवा भातासोबत वांगी शिजवली जात असतील तर सात्विकता पूर्णपणे नष्ट होईल. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि मग संकटांचा भडीमार सुरू होईल. आजारपण, पैसे, मुलांच्या अभ्यासात रस न वाटणे, कौटुंबिक त्रास हे सर्व ह्या नकारात्मक ऊर्जेचे परिणाम आहेत. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की 25 जून 2026 रोजी ह्या नियमांचे पालन करा. तुमच्या घरातील महिलांना, आईला आणि वहिनींना आधीच सांगा की ह्या दिवशी बाजारातून वांगी, मुळा, कांदा, लसूण आणि तांदूळ खरेदी करू नका. त्याऐवजी एक दिवस आधी स्वयंपाकघर स्वच्छ करा आणि गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा. कारण स्वयंपाकघर हे घराचे मुख्य केंद्र आहे. जर स्वयंपाकघर शुद्ध असेल तर संपूर्ण घर शुभ राहते. हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही तर तुम्हाला जागरूक करणे आहे. आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी बनवलेल्या नियमांमागे एक गहन विज्ञान आहे. ग्रहांचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो हे त्यांना माहीत होते. कोणत्याही दिवशी कोणते अन्न आपल्यासाठी दिव्य ठरू शकते, कोणते अमृत हे त्यांना माहीत होते. आजच्या आधुनिक विज्ञानानेही ही गोष्ट स्वीकारायला सुरुवात केली आहे की अन्नाचा आपल्या अवचेतन मनावर सखोलवर परिणाम होतो. तर निर्जला एकादशीला तुम्ही ह्या निषिद्ध गोष्टींना तुमच्या घरात प्रवेश करू देणार नाही. कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. आणि हो, आणखी एक रहस्य जे फार कमी लोकांना माहीत आहे ते म्हणजे निर्जला एकादशीला साध्या मिठाचा वापर टाळावा. शक्य असल्यास फक्त सैंधव मीठ वापरा. यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाईल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. लक्षात ठेवा, 25/2/2026 हा दिवस तुमचे नशीब बदलू शकतो. तुम्हाला फक्त थोड्याशा प्रयत्नाची गरज आहे. भगवान विष्णू अत्यंत दयाळू आहेत आणि तुमच्या थोड्याशा भक्तीनेही ते प्रसन्न होतात.